आई की संसार भाग 9. धक्कादायक पुरावा. रोहन आणि सायली तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले. निरीक्षकांनी दोघांना केबिनमध्ये बसवलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून सायलीच्या मनात भीती निर्माण झाली. सर, काय झालं? रोहनने विचारलं. निरीक्षकांनी टेबलावर एक लिफाफा ठेवला. हा पुरावा आम्हाला धमकीच्या चिठ्ठ्यांवरून मिळाला आहे. रोहनने लिफाफा उघडला. आत काही फोटो होते. पहिल्या फोटोमध्ये एक व्यक्ती रात्री त्यांच्या सोसायटीबाहेर उभी होती. दुसऱ्या फोटोमध्ये तीच व्यक्ती रोहनच्या ऑफिसजवळ दिसत होती. तिसऱ्या फोटोमध्ये ती व्यक्ती विहानच्या शाळेजवळ उभी होती. सायलीच्या अंगावर काटा आला. म्हणजे कोणीतरी आपल्या मुलावरही लक्ष ठेवत होतं. निरीक्षकांनी गंभीरपणे मान हलवली. हो, पण घाबरू नका. रोहनचा राग अनावर झाला. तो कोण आहे? निरीक्षक म्हणाले. आम्ही त्याची ओळख पटवली आहे. त्यांनी फोटो मोठा करून दाखवला. तो माणूस शेखरचा धाकटा भाऊ अमोल होता. रोहन दचकला. शेखरचा भाऊ? हो. शेखर अटकेत गेल्यापासून तो सतत तुमच्यावर लक्ष ठेवत होता. सायलीने विचारलं. म्हणजे हे सगळं मेसेज, चिठ्ठ्या? प्राथमिक तपासानुसार त्याच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. निरीक्षक पुढे म्हणाले. पण अजून एक गोष्ट आहे. काय? आमच्या माहितीनुसार अमोल 2 दिवसांपूर्वी अचानक शहर सोडून गेला आहे. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे तो पळून गेला? तसं दिसतं. घरी परतल्यावर सायली खूप अस्वस्थ होती. रात्री विहान झोपल्यानंतर ती बाल्कनीत उभी होती. रोहन तिच्या जवळ आला. काय विचार करतेस? मला विहानची भीती वाटते. रोहनने तिचा हात हातात घेतला. मी वचन देतो, यापुढे आपल्या मुलाला कोणताही धोका पोहोचू देणार नाही. सायलीच्या डोळ्यात विश्वास दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन विहानला शाळेत सोडून ऑफिसला निघाला. सिग्नलवर गाडी थांबली असताना अचानक त्याच्या शेजारी एक काळी कार येऊन थांबली. कारची काच हळूहळू खाली आली. आत बसलेला माणूस रोहनकडे पाहून फक्त एकच वाक्य म्हणाला. तुम्ही चुकीच्या माणसाला दोषी समजत आहात. हे बोलून कार भरधाव वेगाने निघून गेली. रोहन काही क्षण स्तब्ध उभाच राहिला. मग खरा सूत्रधार कोण होता? सत्याचा नवा धागा. सिग्नल हिरवा झाला, पण रोहनची गाडी जागेवरच उभी होती. त्याच्या कानात अजूनही तेच शब्द घुमत होते. तुम्ही चुकीच्या माणसाला दोषी समजत आहात. मागून हॉर्न वाजू लागले. तेव्हा तो भानावर आला. त्याने लगेच त्या काळ्या कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतरावर कार गर्दीत गायब झाली. रोहनने ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन केला. सर, आत्ताच एक माणूस मला भेटला. काय म्हणाला? तो म्हणाला की आपण चुकीच्या माणसाला दोषी समजत आहोत. निरीक्षक काही क्षण शांत राहिले. रोहन, घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. काही वेळा तपास भरकटवण्यासाठी असे प्रयत्न केले जातात. पण जर तो खरं बोलत असेल तर? आम्ही प्रत्येक शक्यता तपासू. सायली ऑफिसमध्ये होती. कामात लक्ष लागत नव्हतं. तेवढ्यात अद्वैत तिच्या केबिनमध्ये आला. सायली, तू आज खूपच अस्वस्थ दिसते आहेस. सायलीने सगळा प्रकार सांगितला. अद्वैत शांतपणे म्हणाला. एक गोष्ट लक्षात ठेव. संकटात घाबरलेला माणूस चुका करतो, पण शांत राहणारा माणूस सत्यापर्यंत पोहोचतो. सायलीने खोल श्वास घेतला. तू बरोबर बोलतोयस. सायंकाळी रोहन आणि सायली पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. निरीक्षकांनी नवीन माहिती दिली. आम्ही अमोलचा मोबाईल ट्रॅक केला. मग तो शहराबाहेर गेलेलाच नाही. रोहन दचकला. म्हणजे तो अजूनही इथेच आहे, पण बनावट ओळख वापरून. तेवढ्यात एका पोलिसाने फाईल आणून दिली. त्यात एका गोदामाचे फोटो होते. निरीक्षक म्हणाले, आम्हाला माहिती मिळाली आहे की अमोल एका जुन्या गोदामात लपला आहे. रोहन उठला. मीही येतो. नाही, निरीक्षकांनी ठामपणे सांगितलं. हा पोलिसांचा तपास आहे.
रात्री उशिरा पोलिसांनी त्या गोदामावर छापा टाकला. सगळीकडे शोधाशोध झाली, पण अमोल तिथे नव्हता. फक्त एक जुनी बॅग सापडली. त्यात काही कागदपत्र आणि एक डायरी होती. डायरीच्या शेवटच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, शेखर फक्त एक प्यादा आहे. खरा खेळाडू अजून पडद्यामागे आहे. निरीक्षकांनी ते वाक्य वाचलं आणि गंभीर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रोहनला फोन केला. मिस्टर रोहन. हो सर. तपास आता पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळला आहे. रोहनने विचारलं. म्हणजे? निरीक्षक म्हणाले, आम्हाला आता तुमच्या कुटुंबातील एका जुन्या व्यक्तीची चौकशी करावी लागणार आहे. रोहन आणि सायली दोघेही हादरले. जुन्या जखमा पुन्हा उघड. पोलीस निरीक्षकांचं वाक्य ऐकताच रोहनच्या छातीत धडधड सुरू झाली. तुमच्या कुटुंबातील एका जुन्या व्यक्तीची चौकशी करावी लागणार आहे. सर, कोण? आधी तुम्ही शांत व्हा. आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही, पण तपासासाठी काही जुन्या गोष्टी समोर आणाव्या लागतील. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि सायली पोलीस ठाण्यात पोहोचले. निरीक्षकांनी एक जुनी फाईल त्यांच्यासमोर ठेवली. 10 वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांचा व्यवसाय एका भागीदारीत होता. रोहन आश्चर्याने म्हणाला. हो, पण ती भागीदारी काही महिन्यांतच संपली होती. त्या भागीदाराचं नाव होतं विक्रम देशमुख. रोहनच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. विक्रम काका? हो. रोहनला सगळं आठवलं. विक्रम आणि त्याचे बाबा जिवलग मित्र होते. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला होता, पण काही आर्थिक मतभेद झाल्यानंतर भागीदारी तुटली. त्यानंतर विक्रम दुसऱ्या शहरात निघून गेला. घरात त्याच्याबद्दल कधीच चर्चा झाली नव्हती. निरीक्षक पुढे म्हणाले, आम्हाला शेखरच्या डायरीत विक्रमचं नाव सापडलं. सायलीने विचारलं, पण त्यांचा या सगळ्याशी काय संबंध? हेच शोधायचं आहे. घरी आल्यावर रोहनने बाबांना सगळं सांगितलं. माधवराव काही क्षण गप्प बसले, मग हळू आवाजात म्हणाले, विक्रम वाईट माणूस नव्हता. मग भागीदारी का तुटली? माधवरावांनी दीर्घ श्वास घेतला. एक मोठा गैरसमज झाला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याने माझ्यावर. त्या दिवसानंतर आम्ही कधी भेटलोच नाही. सायली शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, बाबा, तुम्ही त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का? माधवरावांनी नकारार्थी मान हलवली. अहंकार आड आला. रोहन विचारात पडला. म्हणजे हा जर गैरसमज नसता तर आज सगळं वेगळं असतं. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. रोहनने दार उघडलं. दारात एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता. ते शांतपणे म्हणाले, मी विक्रम देशमुख. घरात क्षणभर पूर्ण शांतता पसरली. माधवराव बाहेर आले. 2 जुने मित्र 10 वर्षांनी एकमेकांसमोर उभे होते. विक्रमच्या डोळ्यात पाणी होतं. ते फक्त एवढंच म्हणाले, माधव, उशीर झाला, पण आज मला संपूर्ण सत्य सांगायचं आहे. सायली आणि रोहन एकमेकांकडे पाहू लागले. 10 वर्षांपूर्वीचं कोणतं सत्य आज त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलणार होतं? 10 वर्षापूर्वीचं सत्य. दारात उभे असलेले विक्रम देशमुख काही क्षण माधवरावांकडे पाहत राहिले. दोघांच्याही डोळ्यात अनेक वर्षांचा राग, वेदना आणि न बोललेले प्रश्न दाटून आले होते. माधवराव हळू आवाजात म्हणाले, आत ये विक्रम. विक्रम घरात आले. सगळे हॉलमध्ये बसले. वातावरणात प्रचंड शांतता होती. शेवटी विक्रम बोलायला सुरुवात केली. माधव, 10 वर्षांपूर्वी भागीदारी तुटली तेव्हा मला वाटलं तू माझ्यावर विश्वासघात केलास. माधवराव म्हणाले, आणि मला वाटलं तू कंपनीचे पैसे लपवलेस. विक्रमने लगेच एक जुनी फाईल टेबलावर ठेवली. ही फाईल मी आजपर्यंत जपून ठेवली आहे, कारण एक दिवस सत्य समोर येईल याची मला खात्री होती. रोहनने फाईल उघडली. त्यात त्या काळातील बँकेची स्टेटमेंट्स
व्यवहाराची कागदपत्र आणि काही स्वाक्षरी केलेले दस्तऐवज होते. सगळं पाहिल्यानंतर माधवराव स्तब्ध झाले. हे हे कसं शक्य आहे? विक्रम शांतपणे म्हणाला, आपल्या दोघांपैकी कुणीच पैसे घेतले नव्हते. मग आपल्या अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दोघांनाही फसवलं होतं. रोहन आणि सायली आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आपण उगाचच एकमेकांपासून दूर गेलो. विक्रमने हळूच मान डोलावली. हो. काही क्षण दोघेही शांत बसले. मग माधवराव उठले आणि विक्रम समोर आले. मला माफ कर. विक्रमही उठले. नाही माधव, चूक दोघांचीही होती. पुढच्याच क्षणी दोन्ही जुने मित्र एकमेकांच्या गळ्यात पडले. रोहन, सायली, सुलभाताई आणि घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या वेळाने रोहनने विचारलं, पण काका, आता अचानक तुम्ही का आलात? विक्रमचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. कारण मला शेखरबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजली आहे. काय? शेखर काही महिन्यांपूर्वी त्या जुन्या अकाउंटंटला भेटला होता. काय? हो. आणि त्या भेटीनंतरच तुमच्या दुकानाविरुद्ध कट रचला गेला. रोहनचा श्वास रोखला गेला. म्हणजे हे सगळं 10 वर्षापूर्वीच्या गैरसमजाशी जोडलेलं आहे? विक्रम म्हणाले, हो, पण अजून एक धक्कादायक गोष्ट बाकी आहे. तेवढ्यात विक्रमचा मोबाईल वाजला. त्यांनी फोन उचलला. समोरचं बोलणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. फोन ठेवताच ते घाईघाईने म्हणाले, रोहन, उशीर झाला. काय झालं? विक्रम थरथरत्या आवाजात म्हणाले, तो जुना अकाउंटंट आज सकाळी मृत अवस्थेत सापडला आहे. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. आता सत्य कायमचं काढलं जाणार होतं की अजून मोठं रहस्य उलगडणार होतं? सत्याचा शेवटचा साक्षीदार. जुन्या अकाउंटंटच्या मृत्यूची बातमी ऐकताच घरात एकच खळबळ उडाली. रोहनने ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन लावला. सर, विक्रम काकांना आत्ताच बातमी मिळाली आहे. आमच्या जुन्या अकाउंटंटचा मृत्यू झाला आहे. निरीक्षक काही क्षण शांत राहिले. हो, आम्हालाही माहिती मिळाली आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आहोत. तो खून आहे का? आत्ताच काही सांगता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. काय? तो या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार होता. रोहन, सायली, विक्रम तिघेही घटनास्थळी पोहोचले. अकाउंटंटचं घर पोलिसांनी सील केलं होतं. निरीक्षकांनी त्यांना आत बोलावलं. मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम केल्यानंतरच कळेल. ते त्या रिपोर्टनंतर कळेल. रोहनची नजर घरभर फिरत होती. अचानक त्याला कपाट उघडं दिसलं. सगळी कागदपत्र अस्ताव्यस्त पडली होती. सर, कोणीतरी काहीतरी शोधत होतं. निरीक्षकांनी मान डोलावली. आमचाही तसाच अंदाज आहे. तेवढ्यात एका पोलिसाने एक छोटी लोखंडी पेटी आणून निरीक्षकांच्या टेबलावर ठेवली. सर, ही बेडखाली सापडली. पेटीला कुलूप होतं. कुलूप तोडल्यानंतर त्यात काही जुनी कागदपत्र, एक पेन ड्राईव्ह आणि एक लिफाफा सापडला. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तर हा लिफाफा रोहनच्या वडिलांपर्यंत पोहोचवा. माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. निरीक्षकांनी लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, माधव, मी आयुष्यभर अपराधीपणात जगलो. त्यावेळी पैशांचा गैरव्यवहार मी एकट्याने केला नव्हता. माझ्यावर दबाव टाकणारा अजून एक माणूस होता. मी त्याचं नाव लिहून ठेवलं आहे. योग्य वेळी सत्य बाहेर यायलाच हवं. पुढे त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं. निरीक्षकांनी ते नाव वाचलं आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. रोहन अधीर झाला. सर, कोण आहे तो? निरीक्षकांनी पत्र अलगद बंद केलं. या नावाची खात्री आम्हाला आधी करावी लागेल. तेवढ्यात पेनड्राईव्ह संगणकात लावण्यात आला. त्यात एक व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये तोच अकाउंटंट दिसत होता. तो कॅमेरासमोर म्हणत होता, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित मी या जगात नसेन. रोहन आणि माधवराव एकटक स्क्रीनकडे पाहत होते. तो पुढे म्हणाला, मी अनेक वर्ष एका व्यक्तीच्या भीतीने गप्प राहिलो.
तो नाव सांगण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात व्हिडिओ अचानक बंद झाला. फाईल करप्ट झाली होती. निरीक्षक निराश झाले. फाईलचा उरलेला भाग रिकवर करावा लागेल. घराबाहेर पडताना सायलीने रोहनचा हात घट्ट धरला. आपण सत्याच्या अगदी जवळ आलो आहोत. रोहन म्हणाला, हो, पण असं वाटतंय कोणीतरी अजूनही प्रत्येक पाऊल आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. तेवढ्यात रोहनच्या मोबाईलवर एक नवीन मेसेज आला. जुनी रहस्य उकरू नका, नाहीतर यावेळी नुकसान पैशाचं नाही तर नात्यांचं होईल. रोहनने स्क्रीनकडे पाहिलं. आता त्याला समजलं होतं, ही लढाई फक्त दुकानासाठी नव्हती, तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याची होती. नात्यांची खरी परीक्षा. रात्री उशिरा आलेला मेसेज पाहून सगळेच अस्वस्थ झाले. जुनी रहस्य उकरू नका, नाहीतर यावेळी नुकसान पैशांचं नाही तर नात्यांचं होईल. सायलीने रोहनच्या हातातून मोबाईल घेतला. रोहन, आता हा प्रकार खूप पुढे गेला आहे. रोहनने शांतपणे उत्तर दिलं. हो, पण आता मागे फिरायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस निरीक्षकांचा फोन आला. मिस्टर रोहन, पेनड्राईव्हमधला व्हिडिओ आम्ही काही प्रमाणात रिकवर केला आहे. रोहन आणि सायली लगेच पोलीस ठाण्यात पोहोचले. निरीक्षकांनी व्हिडिओ सुरू केला. अकाउंटंटचा चेहरा पुन्हा स्क्रीनवर दिसला. तो थकलेला आणि घाबरलेला वाटत होता. मी अनेक वर्ष गप्प राहिलो, कारण माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देण्यात आली होती. पण आता मला सत्य सांगायचं आहे. यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू झाला. त्या माणसाचं नाव. काही सेकंद आवाज तुटला. मग फक्त 2 शब्द स्पष्ट ऐकू आले. देशमुख ग्रुप. व्हिडिओ पुन्हा बंद झाला. रोहन आणि विक्रम एकमेकांकडे पाहू लागले. विक्रम हादरले. देशमुख ग्रुप? पण आमच्या कंपनीत असे अनेक लोक काम करतात. निरीक्षक म्हणाले, म्हणूनच आम्ही अजून कोणाचं नाव जाहीर करू शकत नाही. घरी परतल्यावर वातावरण तणावपूर्ण होतं. माधवराव विचारात बसले होते. ते अचानक म्हणाले, विक्रम, हो, तुझ्या कंपनीतला दिलीप देशमुख आठवतोय? विक्रम दचकले. हो, तो माझा चुलत भाऊ. तोच त्या काळात अकाउंटंट विभागाशी सतत संपर्कात असायचा. रोहनच्या मनात नवीन संशय निर्माण झाला. सायंकाळी विहान आणि परी सोसायटीच्या बागेत खेळत होते. सायली त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. तेवढ्यात एक अनोळखी माणूस दूर उभा राहून विहानकडे पाहत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती त्याच्याकडे चालत जाऊ लागली, पण तो माणूस तिला पाहताच पटकन निघून गेला. सायलीने लगेच सुरक्षा रक्षकाला सांगितलं. CCTV तपासण्यात आला, पण त्या माणसाने चेहऱ्यावर मास्क घातल्यामुळे ओळख पटली नाही. त्या रात्री रोहनने ठाम निर्णय घेतला. सायली, आपण काही दिवस विहानला एकटं कुठेही सोडणार नाही. मीही तेच म्हणणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी निरीक्षकांचा पुन्हा फोन आला. त्यांचा आवाज यावेळी उत्साही होता. मिस्टर रोहन? हो सर, आम्हाला दिलीप देशमुख सापडला आहे. रोहनने सुटकेचा निश्वास सोडला. मग आता सत्य समोर येईल. निरीक्षक काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, सत्य नक्की समोर येईल, पण एक वाईट बातमी आहे. काय? दिलीप देशमुखने चौकशी सुरू होण्याआधीच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रोहन आणि सायली स्तब्ध झाले. दिलीप दोषी होता की तोही कोणाच्या मोठ्या गटातील आणखी एक प्यादा होता? काय वाटतं तुम्हाला, काय असेल? ही कथा, या कथेचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहू पुढील भागामध्ये. ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.